UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी. नमस्कार. तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा इतर UPI ॲप वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI आणि डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये काही नवीन सुरक्षा बदल आणि नियमांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आजच्या काळात जवळपास प्रत्येकजण UPI वापरत आहे. अगदी छोट्या चहाच्या टपरीपासून मोठ्या दुकानांपर्यंत सर्व व्यवहार आता मोबाईलवरून होताना दिसत आहेत. पण जसा UPIचा वापर वाढत आहे तसे ऑनलाईन फ्रॉड आणि स्कॅमचे प्रकार देखील वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर RBI आणि संबंधित यंत्रणा डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी काही नवीन नियम आणि सुरक्षा प्रणाली लागू करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काही व्यवहारांमध्ये अतिरिक्त व्हेरिफिकेशन वाढवले जाऊ शकते. म्हणजेच मोठे व्यवहार, नवीन डिव्हाइस किंवा संशयास्पद ट्रान्झॅक्शन आढळल्यास OTP, व्हेरिफिकेशन किंवा सिक्युरिटी चेकिंग वाढू शकते. तसेच काही ऑटो डेबिट व्यवहारांमध्ये नवीन मर्यादा आणि नियम लागू करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये OTP शिवाय ठराविक मर्यादेपर्यंत व्यवहार होऊ शकतात. मात्र यासाठी आधी युजरची परवानगी आवश्यक असते. RBIचा मुख्य उद्देश एकच आहे: ऑनलाईन फ्रॉड कमी करणे आणि सामान्य नागरिकांचे पैसे सुरक्षित ठेवणे. कारण सध्या अनेक लोकांना फेक लिंक, QR कोड स्कॅम, KYC अपडेट आणि स्क्रीन शेअरिंग ॲपद्वारे फसवले जात आहे. अनेक वेळा लोक नकळत OTP सांगतात किंवा बनावट लिंकवर क्लिक करतात आणि खाते रिकामे होते. विशेष म्हणजे दुकानदार आणि छोटे व्यापारी यांच्यासाठी देखील ही माहिती महत्त्वाची आहे. कारण काही लोक मोठ्या प्रमाणात वैयक्तिक खात्यात व्यवहार करत असतात. अशावेळी भविष्यात अकाउंट व्हेरिफिकेशन किंवा टॅक्स संबंधित चौकशी होण्याची शक्यता असू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोणताही व्यवहार अधिकृत आणि पारदर्शक पद्धतीने करणे आवश्यक आहे. शक्यतो बिझनेस अकाउंट किंवा अधिकृत पेमेंट सिस्टीम वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते. UPI वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणालाही OTP सांगू नका. अननोन लिंकवर क्लिक करू नका. स्क्रीन शेअरिंग ॲप इन्स्टॉल करू नका. QR कोड स्कॅन करताना काळजी घ्या. मोठे व्यवहार करताना अकाउंट डिटेल्स तपासा. जर मोबाईलवर संशयास्पद मेसेज किंवा कॉल आला तर तात्काळ सावध व्हा. UPIमुळे व्यवहार खूप सोपे झाले आहेत, पण थोडी काळजी घेतली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून सुरक्षित रहा, सतर्क रहा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी MD न्यूज मराठीला फॉलो करा. धन्यवाद.